मित्रांनो, आजच्या व्लॉग मध्ये आपण बघणार आहोत की काय म्हणते त्याला, आज आमच्या कॉलेजमध्ये रोज डे, टाय डे, पुन्हा फिश पॉन्ड डे हे ते आहे. तर काय काय चालू आहे इकडे बघू. आधी गौरवकडे बघू. ते फिश पॉन्डचे ते गाणे ते सिलेक्ट करतोय मस्तपैकी, आयफोन ते फ्लेक्स करतोय. इकडे बघ गौरव. तर मित्रांनो, आता ह्याला डिस्टर्ब करणार, ह्याचं काम करू द्या. आपण तिकडे जाऊ आपल्या मैफिलीमध्ये. आता मी इकडं आलोय आमच्या मैफिलीमध्ये. इकडं उल्हास फिश पॉइंटचं लिहायला आहे. पुन्हा इकडं ऋषिकेश काय करायला आहे, मिरची कुरड्या ते खायला आहे. सोबत संख्या पण आहे. संख्या इकडे बघ. संख्या टाइमपास करते. ओम्या रील बघायला आहे. आमचं काही अजून ठरलं नाही. आता आज टाय डे आहे. टाय आम्ही सिनियर कडून घेतल्या. आता थँक्स टू सिनियर्स. आता बघू पुढे काय होते काय नाही. हे बघा, टाय पण फ्लेक्स करताना ह्यानं. चला आपण आता पुढे बघू की काय काय होते, काय काय मजेशीर होऊन जाते मस्तपैकी. तर नमस्कार मित्रांनो, आता रेडी झालेलो. हे बघा, हे माझं आउटफिट. आता इकडे तर कोणी नाही, ऋतुराज ते चेंज करतोय. ओमकार ते भारी दिसायले, तर तुम्हाला दाखवतो वेगवेगळे काय काय कोण कसं घातले. 1 मिनिट. तर ओमकार पुढून आलेला आहे. ओमकार भारी दिसायला. ओमकार आता घालतो म्हणायला काहीतरी. इकडं संकेत भोसले. इकडं पुढून रामराजे यायला एकदम कशावानी, रणबीर कपूरवानी दिसायला. हे बघा, इकडं भरत वाघमारे भारी दिसायला आहे. पुन्हा ह्यांच्या रूम मध्ये अजून चालू आहे वाघ सर. अजून इकडं वैभव खोमने पण तयार व्हायला आहे. अशा रीतीने तुम्ही पाहू शकता. रोज डे टाय डेची एकदम मस्त सुरळीत काय म्हणतात त्याला तयारी चालू आहे. इकडं माझा रूममेट इकडून एकदम भारी दिसायला आहे. सगळ्या पोरींच्या चिठ्ठ्या ह्यालाच भेटणार आहेत रोज डेच्या. फक्त मध्ये वेगळं करायला. अजून कोण. तर इकडं ऋषी पण तयार झालेला आहे. चॉकलेट बॉय #रोल नंबर 23 एकदम मस्त स्वरूपातला दिसायला आहे. चला मग तुम्हाला आता एकदम कार्यक्रमाला दाखवतो कोण कसं झाले काय झाले. सगळे रेडी झालेलं होतं. आता जाणार होतं मस्तपैकी. आहे आमचा प्रत्या काही चाळी करताना. आता मस्तपैकी सगळेजण रेडी झालेले आहेत. तर बघूत आपण काय मजा येते, काय नवीन मस्तपैकी होते बघूत. इकडे गडबड चालू आहे. सगळे इकडं तिकडं व्यस्त आहेत. चला म्हणलं खालून मॅडम ते आले तर तरी चलना झाले. तर इकडं तुम्ही बघू शकता कसे करायचे. तर इकडं सचिन सर आलेले आहेत. पुन्हा इकडं थांबा दाखवतो कोण रंगीबिरंगी झाले. पांडुळी, पुन्हा कल्पेश, अरे सौरभ महाजन, सगळेजण आलेले दिसायले तुम्हाला. तर मित्रांनो, आजचे रोज डेचे आमचे सगळे आरंभ बॅच. तर मित्रांनो, झालाय आजचा दिवस रोज डे टाय डेचा. मस्तपैकी मरणाचा थकून गेलोय. वेगवेगळ्या गोष्टी ते झाल्या, तुम्ही बघितल्या असतील. कितीले फुलं दिले, एवढं एकानं तर 10 फुलं, 100 फुलं दिले. मी तर बघून थक्कच झालो होते. कुठं ब्लॉग बनवा म्हणलं, मग एन्जॉय केलं. माझे मध्ये आल्या चिठ्ठ्या आहेत. मी टाकल्याही नव्हत्या तरी चिठ्ठ्या आल्या. मला ऑकवर्ड होऊ लागलं. कधी नाही ते म्हणलं मी एक पण चिठ्ठी टाकली नाही. पण माझ्या ह्याच्यानं मित्र बोलायला, तर म्हणजे मी चिठ्ठी टाकली नाही तरी दुसऱ्या कोणाने टाकली काय मला मग वेगळंच वाट लागलं. ते झालं. मग नंतर कल्चरलचा उद्याचा ट्रेडिशनलचा ड्रामा होता, ते धरवायचा होता. 1 मिनिट आता. बरं चालतेच मित्रांनो, धन्यवाद. आजचा व्लॉग आपण इथं मित्रांनो झालाय अशा प्रकारे रोज डे. आता मागच्या वेळेस बघितलं होतं तुम्ही. आता सगळं कपडे ते काढलं, झालं, थकवा गेला. पण आता उद्या ट्रेडिशनल डे. काय ती मजा आली हो मित्रांनो. कोणी 100
रोजेस द्यायले, कोणी 50 बुके रोजेस द्यायले. आता मी दिलोच नाही स्वतःहून. कोण आगाऊपणा केला की काय नाही की मला काय माहीत नाही. पण मला एक असं वाटते, आता हे फार इलॉजिकल होईल, पण एवढं प्रेम दुसऱ्यावर दाखवण्यापेक्षा जे कोणी ॲक्सेप्ट करणार नाही, फक्त कारण त्याला समाजाच्या पिअर प्रेशरमुळे ॲक्सेप्ट केली. आता जसं काही एकंदरीत आमचे म्हणजे मॅडमने हे ते म्हणलं होतं की कंपल्सरी आहे, या नाव घेतल्यावर यावंच लागेल कारण की कोणाचे मन दुखू नये. पण ते करण्यापेक्षा आपण आपल्या मायबापाला कुठंतरी आजकालच्या पिढीनं बघायला पाहिजे, असं माझं कुठंतरी मन खाते की अरे आपण ह्याला पैसे असे देऊ शकतो, पण आपल्या आईवडिलांना कधी काही केलंय का? आता हे फार इलॉजिकल होईल, पण आता जाऊ द्या. आता झालात ना कार्यक्रम, मस्तपैकी आटपला. बघितला असताल तुम्ही, मस्त मजा आली. आता चलते, आज खूप थकवा आलाय. आता उद्या ट्रेडिशनल डे आहे, उद्याचा आपण उद्या बघू. उद्या पुन्हा आमचा ड्रामा आहे, बघू. उद्या वापस नरेशन करणार आहो मी. चला चालते, आजच्याला एवढंच. धन्यवाद. गुड नाईट. देव तुमचं चांगलं करो, सगळ्यांचं चांगलं करो.